राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात विविध शाळा आणि संस्थांमधल्या मुलं आणि विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरा केलं. रक्षाबंधनाचं महत्त्व केवळ बहीण भावाच्या नात्यापुरतंच नाही, प्रेम आणि काळजीच्या बंधाचं प्रतीक म्हणून राखीचा हा पवित्र धागा कुटुंबातील सदस्य, मित्र आणि अगदी झाडांनाही बांधला जाऊ शकतो, असं त्या म्हणाल्या. पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व अधोरेखित करत त्यांनी मुलांना झाडं आणि वेलींचं जतन आणि संगोपन करण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7 लोककल्याण मार्ग इथे शाळकरी मुलांसोबत रक्षाबंधन साजरं केलं. हा सण स्नेह आणि सौहार्दाचं बंध अधिक दृढ करो, हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी घेऊन येऊ, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. सर, आपको रक्षाबंधन के हार्दिक बहुत बहुत धन्यवाद. सौभाग्य है मेरा यह भैया, तुम्हें पाकर धन्य हूँ मैं. तू परछाई बनकर साथ रहा, यह भी जानती हूँ मैं. मेरे राह के कांटों को तूने अपनी ओर मोड़ लिया. जब जब टूटकर बिखरी हूँ, तूने आकर फिर जोड़ दिया. तो क्या लाई हुई है? ये लोटस वाली राखी। लोटस. ये कौन आया है? अच्छा, मैं आई हूँ. हैप्पी बर्थडे। अच्छा, एडवांस में. तुझे मालूम है डेट? 17 सितंबर। मैंने आपके लिए ये राखी बनाई है क्योंकि हम सब जानते हैं कि आप एक नेचर लवर हैं। हमारा स्कूल एनवायरनमेंट डे पे आपके इनिशिएटिव एक पेड़ माँ के नाम पे पेड़ लगाता है। आप हमेशा कहते आए हैं AI फॉर ऑल, तो आज मैं आपको ये राखी बांधने के समय यह वादा करती हूँ कि मैं AI को जिम्मेदारी से सीखूंगी, समझूंगी। पर्यावरणपूरक रक्षाबंधन साजरं करण्याच्या दिशेनं